सर एक चोरीचा प्रकरण ब्रिटिश पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस करण्यात आला आहे. कोण आरोपी होते, कितीचा मुद्देमाल होता, काय सांगाल? पोलीस होळकेश्वर हद्दीतून दिनांक 11/1/26 रोजी घरफोडीचा एक गुन्हा दाखल केला. फिर्यादी ईश्वर चंद्रभान चांदेकर यांच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा एक दाखल केला चोरी, ज्यामध्ये जवळजवळ 48 ग्राम सोन्याचे दागिने चोरी केलेले होते. त्या फिर्यादीच्या रिपोर्टवर घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आमचे डीबी पथकाचे एपीआय रामटेके व टीमने तांत्रिक एनालिसिस करून ह्यामध्ये 2 आरोपी, एक मोहम्मद फहीम वल्द मोहम्मद सुभान अन्सारी आणि दुसरा मोहम्मद खालिद वर कमरुद्दीन अन्सारी, या 2 आरोपींना सदर गुन्ह्यात आम्ही अटक केलेला आहे. आणि गुन्ह्यातून गेलेला जवळजवळ 33 ग्राम सोन्याची लगड आम्ही जप्त केलेली आहे. आणि गुन्हा करतेवेळी ज्या मोटरसायकल आले ते मोटरसायकल सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे व बाकीचे उर्वरित माल जे आहे ते हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे. आरोपी सध्या 2 दिवस PCR मध्ये आहे आणि बाकीचे गुन्हा रिकव्हरी करून पुढील कारवाई करण्याची चालू आहे. याच्या अगोदरचेही यांच्यावर काही गुन्हे असे आहेत की काय? यापैकी जे आरोपी क्रमांक 1 आहे फहीम, याच्यावर याच्यापूर्वी 2 गुन्हे दाखल झाले आहेत आणि जो खालिद आहे याच्यावर गुन्हे नाही आहे. आमच्या जे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी हा 3रा गुन्हा आहे. म्हणजे याच्या गुन्ह्यापूर्वी 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुणी कुणी हे काम केलं आहे, डिटेक्शनचं काय सांगाल? या सदर गुन्ह्यात माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे झोन 4चे DCP सर माननीय रश्मिता राव सर, ACP राजेंद्र हिवरे सर व आमचे डीबी पथक रामटेके, त्याच्यानंतर गणेश बोंदे, राजेश मोते, मुकेश कन्नाके व राजेश दोट्टे हे सर्व डीबीचे पथक आहे. त्या लोकांनी अथक प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.